पत्ता विचारण्याच्या बहाण्याने वृद्ध महिलांना किंवा कामावरून घरी येत असलेल्या महिलांना टार्गेट बनवून नजर चुकवीत महिलाकडील दागिने मोबाईल लांबविणाऱ्या अट्टल चोरांच्या टोळीतील एकाच्या मुसक्या बांधण्यात गुन्हे शाखा युनिट 4च्या पथकाला यश आलं आहे। पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून 3,39,000चा मुद्देमाल जप्त केला असून फरार एका साथीदाराचा शोध पोलीस घेत आहे। मंगलरूप वाचा किसनलाल राठोड वय 23 वर्ष राहणार तालुका नागदा जिल्हा उज्जैन मध्य प्रदेश असे अटकेतील आरोपीचे नाव आहे। 24 नोव्हेंबरला दुपारी 12:30 वाजताच्या सुमारास बापूनगर सकरदरा येथील फिर्यादी मंगला मधुकर नेताम वय 32 वर्ष या बुधवार बाजार चौक येथे भाजीपाला घेण्यासाठी गेला असता दोघे त्यांच्याजवळ आले। त्यांना विश्वासात घेऊन नजर चुकवीत त्यांच्याकडील मंगळसूत्र, टॉप्स आणि मोबाईल असा 58,000चा मुद्देमाल चोरला। या प्रकरणी नेताम यांच्या तक्रारीवरून सकरदरा पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। या तपासादरम्यान गुन्हे शाखा युनिट 4च्या पथकाला तांत्रिक तपासावरून काही सुगावा हाती लागला। कामठी रमाईनगर परिसरात सापळा रचून पोलिसांनी लालू याला ताब्यात घेतले। विचारपूस केली असता त्याने त्याचे इतर फरार साथीदार आरोपी विकीनाथ व शंभू राठोड यांची नावे घेतली आहे। नागपूर शहरामध्ये मागच्या काही कालावधीमध्ये ज्या वृद्ध महिला किंवा मजुरी करून घराकडे जाणाऱ्या महिला यांना टार्गेट करून त्यांना एक नोटाचं माझ्याकडे पैशाचं बंडल आहे ते मोजण्याचा बहाणा करणे आणि त्या महिलेला विश्वासात घेऊन तिच्या अंगावरचे दागिने काढून घेण्याचे प्रकार घडल्यामुळे वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला अशा संबंधाने फसवणूक आणि चोरीचे गुन्हे दाखल होते। या गुन्ह्यांचा एकत्रितरित्या गुन्हे शाखा यांच्याकडून तपास सुरू होता। त्या तपास दरम्यान मध्ये युनिट 4 गुन्हे शाखा येथील अधिकाऱ्यांना माहिती मिळाली की या गुन्ह्यामध्ये आरोपी नामे चुंगलरूप बाबा किशनराव राठोड राहणार उज्जैन हल्ली मुकाम रमाईनगर कामठी याचा सहभाग आहे। यावरून नमूद आरोपीचा शोध घेतला आणि त्याला विचारपूस केली असता त्याच्याकडून पोलीस स्टेशन सीताबर्डी, तहसील पाचपावली, वाडी आणि सकरदरा या पोलीस स्टेशनला दाखल असलेले एकूण 6 गुन्हे उघडकीस आलेले आहेत। या गुन्ह्यामध्ये चोरीस गेलेले दागिने एकूण 33 ग्रॅम, किंमत अंदाजे 3,39,000चा मुद्देमाल आरोपी याच्याकडून जप्त करण्यात आलेला आहे।